फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड टीव्ही। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील प्रश्नांचा सराव घेत आहोत। तर प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न असा आहे बघा की 23, 31, 41 आणि 47 अशा संख्या दिलेत आणि पुढची काय असं विचारलेलं आहे। म्हणजे या संख्येशी पदाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचं आहे। तर आता आपल्याला या संख्या कशा आहेत हे ओळखावी लागेल। तर आता या संख्या काय दिसतात तुम्हाला त्यासाठी संख्यांचे प्रकार माहीत पाहिजेत। बघा, संख्यांच्या प्रकारावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर या ठिकाणी या संख्या 23, 31 ही कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर मूळ संख्या। तुम्हाला मूळ संख्या माहीत पाहिजे, म्हणजे ज्या संख्येने आपण कोणत्या संख्येने भागू शकत नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्या संख्येला काय म्हणायचं की मूळ संख्या। मग 23, 31, 41 आणि 47 ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत। मग कशा आहेत मूळ संख्या? तो क्रम कसा आहे? तर बघा, 23 नंतर कोणती मूळ संख्या असते? तर 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, परंतु 29 ही मूळ संख्या आहे। पण ती घेतली का? नाही। तर मूळ संख्या त्यांनी घेतल्यात, पण कशा घेतल्यात? एक काढ एक, बरोबर आहे। 29 गाळले 31 आले। त्यानंतर 32 नाही, 33 नाही, 34 नाही, 35 नाही, 36 नाही, 37 नाही, 38 नाही, 37 आहे बघा, बरोबर आहे। 37 एक मूळ संख्या आहे, ती घेतली का नाही? डायरेक्ट 41 घेतली, म्हणजे एक मूळ संख्या गाळली। मग 47 नंतर कोणती मूळ संख्या? 48 ही मूळ नाही, 49 पण मूळ नाही। त्यानंतर काय येईल की 49 नंतर तुम्ही जर पाहिलं तर काय येईल? 50 मूळ आहे का? नाही। 51 मूळ नाही, 52 नाही, 53 ही मूळ संख्या आहे। परंतु 47 नंतर आपल्याला एक गाळायची आणि त्याच्यानंतरची घ्यायची। मग 53 नंतर कोणती असते? तर 59। बघा, 59 ही काय आहे? मूळ संख्या। तुम्ही जर ऑप्शन चेक केले तर फक्त मूळ संख्याच असणार एकच ऑप्शन आहे, तरी सुद्धा तुमचं उत्तर निघालं असतं। कारण 51 ही मूळ संख्या नाही, 49 ही मूळ संख्या नाही आणि 60 सुद्धा मूळ संख्या नाही, फक्त 59च हा पर्याय मूळ संख्येचा आहे, म्हणून तो ऑप्शन करेक्ट आहे। मग पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे काय आहे? 465। या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना आपल्याला संख्या वाचणं महत्त्वाचं नाही, तर काय ट्रिक वापरली, संख्या कशा पद्धतीने आलेत हे पाहायचं की साखळी काय आहे त्याच्यातली। आता इथं 4, 5, 6 आहे, तर 456 न वाचता या ठिकाणी थोडंसं तुम्ही नीट बारकाईने निरीक्षण केलं तर काय दिसतंय? 4, 5, 6, त्यानंतर 7, 8, 9, त्यानंतर 10, 11, 12, त्यानंतर पुढची नक्कीच काय येईल की 12 नंतर काय? 13, 14, 15। मग 13, 14, 15 असलेला पर्याय कोणता आहे? पहिला आहे का नाही? दुसऱ्यात 13 आहे, 14 आहे, परंतु शेवटी काय दिलंय? 16 दिले, नाही बसणार। मग 13, 14, 15 इथं पण बसतंय का? शून्यमध्ये दिलाय, ही पण बसणार नाही। ऑप्शन नीट चेक करायचे। त्यानंतर ऑप्शन 4 जर पाहिला तर 13, 14, 15, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर पुढचा बघा, पझल आहे, कोड आहे, बरोबर आहे। खालील चौरसातील संख्यांचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा असं सांगितलंय, बरोबर आहे। तर आपण नेमकी पझल काय आहे, यातल्या संख्या कसल्या प्रकारच्या आहेत ते बघा। या ठिकाणी बघा 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, त्यानंतर 13, 17, 11, 19। मग ह्या सगळ्या प्रकारच्या नेमक्या संख्या कोणत्या आहेत ते पाहायचं। बघा, मूळ संख्यांवर खूप प्रश्न असतात, त्यामुळे मूळ संख्या 1 ते 100 मध्ये पाठच करून ठेवा आणि पाठच असायला पाहिजेत। या सुद्धा दिलेल्या सगळ्या संख्या काय आहेत? मूळ। 2 ही पहिली मूळ संख्या आहे, त्यानंतर 2 नंतर 3, 5, 7, त्यानंतर कोणती असते? 11, बरोबर आहे, त्यानंतर 13, त्यानंतर 17 आणि त्यानंतर 19। मग पुढची मूळ संख्या काय येणार आहे 19 नंतर? तर 23। मग 23 पर्याय आहे का? बघा, तर आहे, पर्याय क्रमांक 4, म्हणून मग 4 हे आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे आन्सर आहे। आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, की सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या एकूण किती असं विचारलंय, बरोबर आहे। तर ते एकदम सोपं आहे, पण या प्रश्नात थोडीशी मिस्टेक आहे बघा, तर तुम्हाला समजेलच का। तर त्रिकोणांची संख्या विचारली, तर त्रिकोणाची एकूण संख्या किती होती? बघा, जर तुम्ही नीट व्यवस्थित चेक केलं तर हा छोटा एक आणि हा छोटा एक, 2 त्रिकोण झाले, बरोबर आहे। मी जिथं पेन ठेवते तिथं 1 आणि 2, आणि हा मोठा या रेषेमुळे झालेला 3 आणि हा इकडच्या बाजूचा एक 4। तर आकृतीत एवढे 4च त्रिकोण होत आहेत, परंतु ऑप्शन आहे का? नाही। तरी थोडक्यात इथं त्रिकोण न घेता इथं त्यांना चौकोन असं बोलायचं होतं, चौकोन। मी ते चुकलेलं आहे, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे। मग या ठिकाणी चौकोन जर मोजले आपण आकृतीत, चौकोनांची संख्या किती असं जर बघितलं तर बघा की 4 भाग केलेत, बरोबर आहे, आयताचे। मग 1, 2, 3, 4, 4 झाले, मोठा 1, 5, या रेषेमुळे मधल्या हा आणि हा 5 नंतर 6, 7 हे 2 मिळून झालेला, हे 2 मिळून 8, हे मिळून झालेला 9, 9 चौकोन झाले, बरोबर आहे। 9 नंतर या रेषामुळे हा वरचा झालेला चौकोन हा कोणता झाला? 10,
त्यानंतर हा छोटा 11. याच रेषेमुळे जर आपण हा चौकोन अखंड घेतला तर काय झाला 12 चौकोन तयार झाले. या ठिकाणी किती चौकोन झाले 12. अजून कोणता मोजायचा राहिलाय का? ह्या रेषेमुळे निम्म्यातून झालेला चौकोन बघा 13. त्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही त्याच रेषेमुळे हा तयार झालेला एक 14 झाले का? आता अजून कोणता चौकोन राहिलाय का आपला मोजायचा राहिलाय असं कोणता आहे का? नाही, आपण सगळे त्रिकोण मोजून झालेले आहेत. म्हणून किती 14 हा पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं ॲन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा की खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. आता काय हे सोपं एकदम क्वेश्चन आहे बघा. जशी प्रश्नात दिलेली आकृती आहे तशीच सेम पर्यायातून शोधायची. आता वरचं हे रंगवलेलं कोणत्या आकृतीत आहे तर सगळ्याच आकृतीत आहे. त्यानंतर हा त्रिकोण दिलाय बरोबर आहे. मग सगळ्या आकृतीत पलीकडच्या उजव्या बाजूला काय पाहिजे त्रिकोण. तो आहे का? सगळीकडेच आहे. परंतु त्रिकोणाची सुद्धा उजवी बाजू अर्धी रंगवली. मी इथं रंगवली का? नाही, हा कॅन्सल झाला. इथं रंगवली का? हो बरोबर आहे. परंतु या आकृतीमध्ये हा वर्तुळ एक पावभाग रंगवलाय, ह्याचा रंगवलाय का? नाही, कॅन्सल झाली. इथं तर चेंजच झाले बघा. त्रिकोण इकडं म्हणजे दोन्हींचा दिशांमध्ये बदल केला. ज्या ठिकाणी त्रिकोण त्या ठिकाणी वर्तुळ नेलाय, ही पण कॅन्सल झाली. पर्याय क्रमांक 4 हे एकदम तंतोतंत आकृती जुळती बघा. उजवी बाजू त्रिकोणाची रंगवली, पावभाग वरचा कोपऱ्यातला रंगवलाय वर्तुळाचा. जशी तंतोतंत आहे प्रश्न आकृती अगदी तशीच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की तसंच सेम की तंतोतंत पर्यायाशी जोडणारा पर्याय शोधा. मग आता या ठिकाणी बघा उभ्या लाईन आहेत. मग उभ्या लाईन आहेत का? इथं आहेत का? इथं आहेत का? इथं सगळीकडेच आहेत बरोबर आहे. आता वर्तुळ आहे का? सगळीकडे वर्तुळ आहे. त्याच्या शेजारी वर्तुळ इथं नाही, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. आता त्यानंतर त्रिकोण शेजारी आहे का? आहे बरोबर आहे. आता वर्तुळाच्या खाली भागिले कुठं आहे? पहिल्या आकृतीत आहे, ही दुसऱ्या आकृतीत आहे, तिसरी तर ऑलरेडी कॅन्सल झाली. परंतु पहिल्या आकृतीत हा भागिले वर्तुळाच्या खाली न राहता उजव्या बाजूला गेले. पहिला सुद्धा ऑप्शन कॅन्सल झाला. आता दोनच ऑप्शन राहिले. अधिकचं चिन्ह जे आहे वरच्या रेषेच्या खाली ते इथं आहे का? आहे. परंतु इथं त्यानंतर कुठल्या या आकृतीत आहे का? तिथं पण आहे बरोबर आहे. आता हा जो कोपऱ्यातला खालचा भाग आहे तो खाली कोपऱ्यात रंगवलाय कुठल्या आकृतीत? इथं रंगवलाय बरोबर आहे. इथं रंगवलाय का कोपऱ्यात खाली? नाही, ही पण कॅन्सल झाली. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ही आपल्या प्रश्नाचं अगदी करेक्ट आन्सर आहे. बरोबर तंतोतंत या आकृतीशी जुळणारी ही आकृती आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू की काय आहे. सूर्यास्ताकडे पाठ करून उभा असलेल्या दर्शनला पश्चिमेकडे तोंड करण्यासाठी कमीत कमी किती वेळा उजवीकडून काटकोनात वळावे लागेल. या ठिकाणी मी एकदम थोडंसंच कच्चं इथंच करणार आहे, सांगणार आहे तुम्हाला की नेहमी आपल्याला दिशा माहीत असतात बघा की ही काय असते पूर्व, उजवी बाजू आपली, डावी बाजू असते पश्चिम, वरची दिशा नेहमी काय असते उत्तर आणि खालची काय असते तर दक्षिण. हे आपल्याला माहीतच पाहिजे. नेहमी आपली वरची दिशा पुस्तकात असू द्या, नोटबुकमध्ये आपण काही करत असेल तर वरची असते ती उत्तर, खाली असते ती दक्षिण आणि आपल्या उजव्या हाताला कोणती असते तर पूर्व, डाव्या हाताला पश्चिम. हे स्ट्रक्चर तुमचं पाठच पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला आपण दिशा बघतो की ह्यामध्ये कसं येतं तर वा ई नै आ अशा पद्धतीने दिशा असतात. वा ई नै आ. इथं वा म्हणजे वायव्य, ई म्हणजे ईशान्य, नै म्हणजे नैऋत्य आणि आ म्हणजे आग्नेय अशा पद्धतीने असतं बघा. आता काय सांगितलंय की सूर्यास्ताकडे पाठ करून तो उभा आहे. सूर्यास्त म्हणजे काय की सूर्य मावळायला चाललाय, अस्त म्हणजे शेवट. मग सूर्याचा अस्त कधी होतो संध्याकाळी. मग त्याच्याकडे त्याची काय आहे पाठ, ह्याच्याकडे बरोबर आहे की नाही. पश्चिमेला सूर्य मावळतो, मग ह्याच्याकडे पाठ आहे म्हणजे त्याचं तोंड कुठं असणार आहे पूर्वेकडे. इकडे तोंड करून तो उभा आहे. मग काय विचारले की पश्चिमेकडे तोंड करण्यासाठी त्याला दर्शनला पश्चिमेकडे तोंड करण्यासाठी कमीत कमी किती वेळा उजवीकडून काटकोनात वळावं लागेल. बघा आपण जर पश्चिमेकडे पूर्वेकडे तोंड जर त्याचं असेल तर त्याची उजवी बाजू कोणती असणार आहे खाली, त्याचा उजवा हात खालच्या बाजूला असणार आहे. मग त्यांनी काय विचारले की पश्चिमेकडे तोंड करण्यासाठी कमीत कमी किती वेळा त्याला उजवीकडून काटकोनात वळावे लागेल असं विचारले. मग ही त्याची नेहमी काय राहणार आहे बघा उजवी बाजू. आपला जो उजवा हात ती उजवी बाजू. आता दर्शनचं तोंड कुठं असणार आहे पूर्वेकडे, मग त्याची उजवी बाजू कोणती खालची. मग नेहमी बघा एकदा वळलं की आपण काय करतो 90 अंशात वळतो. मग तो एकदा उजवीकडे वळला की कोणत्या बाजूला येणार दक्षिण. अजून एकदा उजवीकडे वळला की कुठल्या बाजूला येणार पश्चिम. आपण नेहमी निम्म वळतो का
काटकोनातच वळतो बघा नेहमी, म्हणून एकदा आणि दोनदा. किती वेळा वळावं लागेल तेव्हा? त्याला काटकोनात 2 वेळा उजवीकडून तो वळला की पश्चिमेकडे तोंड होईल, म्हणून 2 वेळा. मग पर्याय 2 वेळा आहे का? तर आहे बघा. पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा की एका सांकेतिक भाषेत स्टार बरोबर अधिक, स्वस्तिक बरोबर गुणुले, त्यानंतर त्रिकोण आहे भरलेला त्याच्याबरोबर भागिले असेल तर 4 स्टार 6 स्वस्तिक 4 त्रिकोण 8 बरोबर किती? मग या ठिकाणी आपण त्याची किंमत जी काही दिलेली आहे की नाही, जे साईन दिलेले आहेत ते भरूयात. स्टारसाठी काय दिले? अधिक, ते लिहायचं तिथं. त्यानंतर स्वस्तिकसाठी काय दिले? गुणुले, ते पण लिहून घ्यायचं. त्यानंतर त्रिकोणासाठी काय दिले? भागिले. आणि अशा पद्धतीने आपण ती पदावली सोडून आपण त्याचा आन्सर काढू शकतोय. ते या ठिकाणी मी मांडून घेते बघा. या ठिकाणी बघा की मी जसं दिले तसं मांडून घेतले. स्टारसाठी काय? अधिक, स्वस्तिकसाठी गुणुले, त्यानंतर त्रिकोणासाठी भागिले. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. कशा पद्धतीने सोडवायचं? पदावली. आपण अगोदर काय करतो? भागाकार. मग या ठिकाणी हेच आपण अशा पद्धतीने सुद्धा मांडून घेऊ शकतो बघा. अधिक 4 अधिक आहे असे मांडून घ्या, 6 आहे असे मांडून घ्या, गुणुले आहे असं, आणि 4/8 भागायचे म्हणून मी 8 काय केलं? छेदात लिहिलं. आता आपण जर अंश आणि छेद एका संख्येने भाग जात असेल किंवा अंशानं छेदाला किंवा छेदानं अंशाला भाग जात असेल तर आपण भाग घालवतो. मग या ठिकाणी काय आहेत? 4 4 एके 4 4 दुने 8, आणि या 2 पण गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे या 6ला सुद्धा काय करू शकतो? भाग घालवू शकतो. तर या ठिकाणी बे 1 बे आणि बे 3 6. त्यानंतर 1 छेदात असतो. 1 छेदात असेल तर आपण घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. या ठिकाणी बघा काय येणार आहे? मग 4 अधिक 3 आणि गुणुले 1 आहे म्हणून काय येतील? 3 एके 3 छेदात 1. 1 लिहिला तरी नाही लिहिला तरी चालतो बघा. या ठिकाणी 4 आहे असे लिहिले, त्यानंतर इथं 3 आणि 1 राहिला, बरोबर आहे. मध्ये काय चिन्ह आहे? गुणाकाराचं, म्हणून 3 एके 3 छेदात 1. त्यानंतर तो 1 लिहिला तरी चालतो किंवा नाही लिहिला तरी चालतो. मग 4 आणि 3ची जर बेरीज केली, 4 आणि 3 या ठिकाणी काय होतात? तर या ठिकाणी बघा की 7. आपलं ऑप्शन काय? उत्तर काय आलं? की 7. परंतु 7 असा पर्याय दिलेला आहे का कुठं? त्यांनी बघा की त्यांनी 7 असं उत्तर कुठंच पर्यायात दिलेलं नाही. मग या ठिकाणी आपल्याला हे सोडवावं लागेल. आता ही त्रिकोण म्हणजे काय? की भागिले. मग 4 भाग जाईल का 14ला? नाही जात. हा प्रश्न, हा ऑप्शन कॅन्सल झाला. त्यानंतर इथं भागिले चिन्ह त्रिकोण म्हणजे, मग इथं भागिले चिन्ह असेल तर 6नं जर 42ला भाग घालवलं तर 6 पंचे 30, 6 36, 6 7 42, 7 उत्तर येते आपलं. म्हणजे हे ऑप्शन एकदम करेक्ट आहे बघा. एकदम हेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरे पण मी सोडून दाखवते. 4 स्वस्तिक 2, स्वस्तिकचा अर्थ काय? गुणुले. मग मध्ये जर गुणुले घातलं तर 4 दुने 8, आपलं उत्तर 8 आलंय का? नाही. त्यानंतर 9 स्टार 1, स्टार म्हणजे काय? अधिक. मग 9 अधिक 1 जर केलं तर काय येतील या ठिकाणी? 9 अधिक 1 काय येणार आहे? 10. मग हा पण पर्याय बसत नाही, म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे याचं अगदी करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. या ठिकाणी जर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन बघितला की 2025चा प्रजासत्ताक दिन बुधवारी साजरा केला तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन कोणत्या वारी साजरा होईल? आता हा प्रश्न बघा की कसा आहे की प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचा काही संबंध आहे का नाही. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे की प्रजासत्ताक दिन आपण कधी साजरा करतो? तर 26 जानेवारीला, बरोबर आहे. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला. तर तो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला, परंतु कोणवारी साजरा केला? तर बुधवारी. आणि कधीचा? 2025चा. वर्षसुद्धा महत्त्वाचं असतं बघा. जर दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न विचारले तर लीप वर्ष आहे की नाही हे ठरवण्यासाठी ते इयर खूप महत्त्वाचं असतं. मग या ठिकाणी बघा तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन कोणत्या वारी साजरा होईल? आता महाराष्ट्र दिन साजरा करतो आपण, मग तुम्हाला ती पण तारीख माहिती पाहिजे की महाराष्ट्र दिन आपण कधी साजरा करतो? तर 1 मेला साजरा करतो. या ठिकाणी आपण प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बघा माहिती काय लागते. या ठिकाणी बघा की माहिती मी जी काय आहे ती दिलेली लिहून घेतलेली आहे की प्रजासत्ताक दिन 2025चा कधी साजरा केलेला आहे त्यांनी? तर बुधवारी. आणि महाराष्ट्र दिन विचारले, काय विचारलेलं आहे की महाराष्ट्र दिन कोणत्या वारी साजरा होईल असं विचारले. आता या ठिकाणी बघा प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारीला. या ठिकाणी 26 लिहिले फक्त मी, परंतु ते लक्षात घ्या की जानेवारी, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. मग आता जानेवारी महिन्यातले किती दिवस शिल्लक राहिले? की या ठिकाणी 31चा महिना असतो बघा जानेवारी. मग किती दिवस त्यातले शिल्लक राहिले बघा? 27, 28, 29, 30, 4 आणि ते वरचा 1, 31 तारखेचा 5. जानेवारीमधले किती दिवस राहिले? 5 दिवस राहिले, लक्षात घ्या. त्यानंतर फेब्रुवारी. आता फेब्रुवारी लीप वर्ष आहे का 2025? 4ने भाग जातोय का? नाही. लीप वर्ष नाही. म्हणजे फेब्रुवारी किती दिवसांचा असणार आहे?
28चा बरोबर आहे. त्यानंतर हे बघा जानेवारीतले राहिलेले दिवस घेतले, त्यानंतर हे फेब्रुवारीमधले फेब्रुवारी, त्यानंतर मार्च कितीचा असतो 31 दिवसांचा बरोबर आहे. त्यानंतर एप्रिल 30चा असतो बरोबर आहे, एप्रिल. आणि त्यानंतर काय असतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मेचा एकच घ्यायचा आहे का तर 1 मेलाच आपण सेलिब्रेट करतो ना महाराष्ट्र दिन, मग त्यातला एकच दिवस घ्यायचा. आता या सगळ्यांची काय करायची आपण बेरीज बरोबर आहे. जानेवारी 26चा होता, मग 27 28 या ठिकाणी बघा 27 28 29 30 आणि 31 5 दिवस बरोबर आहे. मग फेब्रुवारीतले 28, मार्चमधले 31, त्यानंतर एप्रिलचे 30 आणि मे मधला एकच दिवस, कारण ज्या दिवशी सेलिब्रेट करतोय आपण साजरा करणार आहे तो दिवस फक्त घ्यायचा. आता या सगळ्यांची काय करायची बेरीज, किती दिवस येतात ते. या ठिकाणी 8 आणि 5 काय होतील 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15, हातच्याले 1. या ठिकाणी बघा 2 अधिक 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, किती आले आपले 95 दिवस आले. किती दिवस आले तर एकूण 95 दिवस. आता जे काही दिवस आलेत याला काय करायचं 7ने भागायचं. या ठिकाणी जर बघा आपण 7ने भागलं 95ला, बघा 7 एके 7 बरोबर आहे. 9तून 7 गेले तर किती राहतील 2, वरून घेतले 5. आता 7 दुनी 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 28 मोठे होतात म्हणून 7 त्रिक 21 बरोबर आहे. जर 25मधून 21 मायनस केले आपण वजा केले तर किती येणार आहे 4 बरोबर आहे. किती दिवस उरले 4. आता हे उरलेले दिवस नंतर साजरा करतो ना आपण, प्रजासत्ताक दिनानंतर महाराष्ट्र दिन साजरा करतो, म्हणून हे 4 काय करायचं बुधवारपेक्षा 4 दिवस पुढं जायचं बरोबर आहे. या ठिकाणी बुधवार नंतर 4 दिवस पुढं जायचं. मग 4 बुधवार नंतर म्हटल्यानंतर काय येणार गुरुवार शुक्रवार, जी काही बाकी राहते तेवढे दिवस पुढं जायचं, शनिवार आणि काय येणार चौथा रविवार.